नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत तुमचं यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता माझं आवरून बिवरून रेडी झालो. आता मस्तपैकी आपण जाऊया क्लिनिकला. स्टे ट्यून, लाईक, फॉलो, सबस्क्राईब, शूट. तर काहीच मी आता आहे ना घरी येऊन निघलो. मस्त गार्डनच्या थोडं पुढं आलो. थोडं बाकी आहे आता आपलं क्लिनिक पूर्ण चित्र दिसायला. जाऊ जाऊन जाऊन नाही चित्र दिसायला. स्टेट भेटू आता पुढे गेलो. तर काहीच मी क्लिनिकला आलो, मस्त काम वगैरे आवरलं. आता जेवण बिवण झालं. तुम्हाला वाटत असं नाही हो असं कोण करतो. गाईज मी घरी नेत होता माझ्या फोनमध्ये, इमानदारीने सांगतो चार्जिंगच टिकत नाही. आयफोन ब्लॉगिंगसाठी ना आयफोन घेतला ना तर एखादा अँड्रॉइड बी सोबत पाहिजे. कारण की याच्यातली चार्जिंग संपली तर त्याच्यात म्हणजे फक्त ब्लॉगिंगसाठीच. जर ब्लॉगिंगसाठी नाही जमत आयफोन, माहिती आहे का? कारण की बॅटरी बॅकअप कमी असतं आणि प्लस क्लिअरिटी ओके आहे. पण मग बॅटरीचा इश्यू आहे, माहिती आहे का? त्याच्यामुळे आपल्याला जेवढं कवर होतं ना आपण तेवढं घेण्याचे प्रयत्न 100% करतो आपण. तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑल सेट केल्याशिवाय जाऊ नका. तर भेटू आपण आता ब्लॉग पोस्ट केल्यावर. चला काही जात आहे ना, मी चाललोय घरी. दवाखाना बंद केला, आता वाजले 2:30 वाजता घरी चाललोय मी. मला आहे ना बोलता येईना नाही, मला आहे ना लय म्हणजे खूप जास्त प्रमाणात भूक लागलेली आहे. आता मी घरी जातो, जेवायला काय पाहतो, जेवण करतो. सकाळी काय भाजी होती मला ध्यानात नाही, पातोड्याचा काहीतरी वगैरे तेच असेल. कारण की घरचे म्हणत दोनदा करायला लागत का अंबानी बिंबानी का हे केलं ते खाय ना. मग त्याच जास्त व्हायला का तुला काही तर टी व्ही देणार नाही असं मला कोणी म्हणणार नाही, कारण की घरच्याचं प्रेम लय आपल्यावर. चला आता स्टेट लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑल सेट केल्याशिवाय जाऊ नका. भेटू आपण आता डायरेक्ट घरी गेले. तर काहीच मी आता आहे ना गाधड्यावानी झोपून राहतोय, कारण की मला झोप येत नाही. मी एकदम पोटभर असं पद्धतशीर मस्त गिळून घेतलं, झोपू राहिलो पण झोप यायला नाही. आणि आई 4:30 वाजायला आली तेव्हा झोप आली. आणि आता इथं दवाखान्यात एवढी झोप येत होती मला, अरे बाप काय सांगू तुम्हाला. काय तुम्ही फक्त ब्लॉग कंटिन्यू पाहा. तर काही तुम्ही आता चाललेलो आहे क्लिनिकला. मस्त झोप घेतली, चहा पिली. चहाचा किस्सा सांगतो तुम्हाला. ते एखाद्या तलपीसारखं मी 8 दिवस सोडली, 8 दिवस बी नाही, 4-5 दिवस सोडली. आणि मग नंतर डबल चालू आज म्हणजे गावाकडे जेव्हा गेलो तेव्हापासून पितोय समजा बरं का. तर पितोय असं आहे ते गायच्या बाहेर त्याच्यासारखा किस्सा आहे तो डायरेक्ट, माहिती का? त्याची तर लय अवघड आहे भो. गेले पण जास्त म्हणजे नाही करून तर आलो एक आयटम गेली तरी दुसरी भेटन. बाबा आपले खायची वांदी होती ना. आई तुमचं पोरग तुमचा नातू खलबत्त्यात केसन खायची वांदी होती. जा म्हणून दुसऱ्या आयटम कडे. आणि जे मेन आहे ना, जो मेन पार्ट आहे ना तो ताकद टेसन. त्याच्यामुळे जाऊ द्या, सुखानं 2 घास खा बरं का. दुसरे आयटम नका पाहू, दिन बाहेर काढून भेटणार नाही दुसरे आयटम. व्हिडिओ काढू नका, फक्त लेकरं सांभाळा बाबा तुम्ही. खायची वांदी होती ना आपले, ते मेन जे असतं ना आपलं ते टेसन समजून आलो. क्वार्टर कॉफी. आता मी आलोय क्लिनिकला, मस्त आता बस आपण. काय जिंदगी झेंडी, घर काम काय करता आता. कधी जाऊ द्या, जिंदगी जशी बी आपल्याला जगणं आहे, देवानं देईल. झालो सक्सेस तर बरं आहे. तर स्टे ट्यून, लाईक, फॉलो, सबस्क्राईब सगळं करून ठेवा. आलो पुढे गेले MIDC लोक कोणीच नाही ना. अरे आहे का नाही तुम्ही जिवंत? गावखाली शेटर उघडे ठेवतोय राव, येडे बिडे दिसतो काय हो.
अरे काळ कुत्र दिसणारा वाघ आमच्या पुढे कॉम्प्लेक्स मध्ये कुत्र दिसणार डायरेक्ट कुत्र. अरे कुठे गेले एमआयडीसीतले लोक हो. अरे लय दिवस बाकी आहे अजून रक्षाबंधनला. सणाला दिवस बाकी अरे पोळा बी बाकी आहे. काल फक्त नागपंचमी झाली. अरे कुठे गेले तुम्ही. अरे या वापस लय आठवण येते तुमची. हॅशटॅग एमआयडीसी वरचे ताव का ना क्लिनिकला आहे. याला सांभाळावं लागलो. हे बघा ह्यो आमचं वीर आहे. मस्त आता 10 मिनिटात क्लिनिक बंद करायचंय. तर आजचा ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करू. ब्लॉग जर आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑल सेट केल्याशिवाय जाऊ नका. आणि हा आजचा ब्लॉग एकदम छोटा झाला त्यासाठी आय एम रिअली सॉरी. 2 मिनिटाचा आहे का नाही काय माहिती, पण ब्लॉग मी केला. उद्याच्या पेक्षा मोठा करा अशा अपेक्षा बाळगतो. आणि ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. याच्यासाठी सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.